स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला व्लॉग एकदम वेगळा असणार आहे, कारण का आज मी खूप एकदम वाईट अशी गोष्ट बघितलेली तुम्हाला सांगतो काय काय. तर मी पहिल्यांदा असंच म्हणजे जंगलात आलेलो, असं म्हणजे मी नेहमी इथे येऊन बसतो, तुम्हाला माहितीच असेल किंवा नसेल पण. तर असंच बसलेलं, पण मी असं समोर बघितलं तेवढ्यात मला आहे ना इथं अशी पिल्लं दिसली, बघू शकता. म्हणजे अशी कोणीतरी सोडलेली, अजून आहेत, तो एकच दिसतोय, अजून बरेच आहेत, 6 पिल्लं आहे. तर त्यांना बघून मला खूप वाईट वाटलं. आता त्यांना सांभाळून मला 7 दिवस झाले, त्यामुळे ते तर माझ्या पाठी फिरतात, त्यांना समजले. तर खायसाठी ते फिरतो माझ्यासाठी. तर नंतरला 1 दिवस झाला कुत्रीने म्हणजे सोडून दिले वगैरे, म्हणजे कुत्री घेऊन आली असेल त्यांना वगैरे. आणि नंतरला म्हणून मी त्या दिवशी शुक्रवार होता, म्हणून मी शनिवारी येऊन बघितलं तर तिथेच पिल्लं होती ती. आणि नंतरला मग रविवारी माझं बिझी टाईम होतं, त्यामुळे मी तिथं आलोच नाही. डायरेक्ट सोमवारी बघितलं तर तिथं पिल्लं नव्हती. म्हणून मी थोडं पुढे बघितलं तर ती तिथं खाली खड्ड्यात पडलेली. आणि नंतरला मग मी त्यांना उचलून वरती ठेवले. नंतरला मला खूप वाईट वाटलं गेलं की बघा ना केवढीशी पिल्लं आहेत, त्यांना अजून काय समजत नाही, फक्त आईचं दूध पितात. तर मला खूप वाईट वाटलं त्यांचं, आणि त्यांना आई नाही काय नाही, आणि असं जंगलात कोणतरी सोडून देईल. मला खूप वाईट वाटलं त्यांचं की असे म्हणजे पिल्लं जंगलात सोडून दिली एवढीशी. थोडे म्हणजे खायला लागले असते मग सोडलं असतं तर ठीक होतं, पण एवढीशी पिल्लं कोण जंगलात सोडतो यार. आणि म्हणून मी ठरवलं की त्यांना मी सांभाळणं, म्हणजे 1 महिना तरी मी सांभाळेन. आणि तुम्ही रोज ब्लॉग बघत जा, मग तुम्हाला पण समजेल त्यांची ग्रोथ कशी होते. आता त्यांना मी सांभाळून 7 दिवस तरी झालेले आहेत, पण मी व्हिडिओ बनवले नाही, कारण का मी काही एवढा असं मोठा यूट्यूबर वगैरे नाही. पण मला असं वाटलं व्हिडिओ बनवा आणि सगळ्यांपर्यंत मेसेज पोचवा की अशी एवढीशी तरी पिल्लं नका सोडू, ॲटलिस्ट थोडी मोठी. आता बघा दुसरा पण आलेला आहे, आणि हा एक आहे. ते आवाज बिवाज आला ना की ते ओळखून येतात बरोबर. आणि मी आत्ताच खायला घातलेलं आहे, बघू शकता पिशवी, दही वगैरे दिलेलं मी. आता त्यांचं खाऊन झालं म्हणून ते तिकडे गेले ना, ते माझ्या पाठीच बसून राहिले. अर्धी गेली, संध्याकाळ झाली ना, म्हणून अर्धे गेले घरी त्यांच्या, म्हणजे तिथेच ते झाड आहे ना हे मोठं, इथेच खाली ते राहतात. आणि त्यांच्यासाठी मी आता, माझे मित्र पण मला खूप सपोर्ट करतात, म्हणजे त्यांचं खाण्यासाठी वगैरे A to Z. आता आम्ही संडेला बघणार आहोत त्यांच्यासाठी काहीतरी घर टाईप असं बनवणार आहोत. तर तुम्हाला पण त्यांचीच पुढची वाटचाल बघायची असेल, म्हणजे ते कसे मोठे होणार. मी फक्त 1 महिना सांभाळणार आहे, म्हणजे थोडे मोठे झाले की म्हणजे ते स्वतः त्यांच्या फिरून खायला स्वतःसाठी शोधायला लागले की मी बंद करणार आहे. आणि मला असं वाटतं की थोडे मोठे झाले ना, कसं बसल्या बाजूला, थोडं मोठे झाले ना की माझ्या घरी येणार आहेत पाठीमध्ये 100%. नाहीतरला आता काय करायला लागतं माहिती आहे, आता पण येतात ते पाठी, म्हणजे खायला ठेवलं ना, खाऊन झालं ना की त्यांचं तिकडे लागतंच ना की पळत यायला लागतं. पण ते येतात अर्धेपर्यंत, तिकडनं पळत येतात, ते पूर्ण इकडपर्यंत येतात. ही त्यांची जागा, त्यांना जागा माहिती झाली, कारण का मी इथंच त्यांचं हे जेवण आहे ना इथेच बनवतो, म्हणजे बनवून घरी आणतो, पण ते ह्याच्या बिच्यामध्ये मी इकडेच टाकतो ते. तर त्यांना समजलेलं, तर ते बरोबर इकडे येतात. तर काय नाही, तुम्हाला हेच सांगतो की आता मी ब्लॉग बनवणार आहे, म्हणजे रोज तर नाही बनवणार, पण 1-2 दिवस ॲड करून तुम्हाला त्यांची ग्रोथ वगैरे दाखवत जाईल. आणि तुम्हाला पण आवडत असेल बघायला तर नक्की बघा तुम्ही. त्यांना फक्त रात्री जेवण देणार आहे मी. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन त्यांची मी डाईट काय आहे आणि त्यांची मील काय काय असतात, म्हणजे टायमिंग किती आहे, म्हणजे कुठल्या टायमिंगला त्यांना मी खायला देतो, ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. बाय बाय मित्रांनो. मला ते आठवलं, तुम्हाला आठवत असेल मी कंटेंटसाठी करतो. खरंच माझा असं काही गोल नाही की असं यूट्यूबर वगैरे बनायचं, ब्लॉगर वगैरे. पण मला खरंच म्हणजे मनापासून वाटतं की यार बिचारे, आता कोण आहे त्यांचं, आई नाही कोण नाही, तर त्यांना कोण सांभाळ. आता मी जर लक्ष नसतं दिलं तर ते बिचारे मेले असते म्हणून. बाकी काय माझं असं कंटेंट. आणि एक प्रकारचं मी असं डॉग लवर तर आहेत, कारण का तुम्हाला मी दाखवतो माझ्यासोबत किती कुत्रे येतात. हा एक येतो, इथे काही कुत्री झोपली आहे, दगड वाटत असेल झोपला, पण ती कुत्री आहे. तो तिथे एक आहे, इथे एक आहे, आणि हे बघा ह्या झुडपात एक कुत्री बसते. आणि अजून माझा स्वतःचा कुत्रा आहे काय काळा, तो आलेला फर्स्ट, पण तो गेला. ठीक आहे. तर मी हे कंटेंटसाठी नाही करत आहे, खरंच नाही करत आहे. मी व्हिडिओ बनवणारच नव्हतो, पण मला बनवाशी वाटते, कारण का एवढे बिचारे पिल्लांना सोडले, त्यांना आई नाही काय नाही, एवढे मोठे असं तर ठीक होतं, मग मी मस्तच बनवले व्हिडिओ. तर हेच सांगत होतं की मी कंटेंटसाठी नाही करत आहे बिलकुल. मला त्याचं आवड नाही की म्हणजे मी एक चांगलं काम करतो तर असं लगेच लोकांना दाखवे व्हिडिओ वगैरे करायला. पण मला मनापासून वाटतं करावं म्हणून मी करतो व्हिडिओ. 7 दिवस झाले मी आत्ता व्हिडिओ बनवतो, पण
खरंच नाही बनवणार होतं, पण आता बनवते मी. तुम्ही पण बघा, तुम्हाला पण आवडलं तर कंटेंट, नाही त्याला नाही असं काय म्हणजे एम नाही. पण मी मॅसेज पोचवण्यासाठी बनवते फक्त, की छोटी पिल्लं सोडू नका, थोडे मोठे आल्यावर सोडा. कारण का मेन म्हणजे तर तुम्हाला कुत्री तुम्ही पाळूच नका ना, म्हणजे नाही असं चुकीचं आहे. पाळा तुम्ही, पण म्हणजे एकदा त्यांना पिल्लं होऊ द्या, नंतर तुम्ही इंजेक्शन द्या. म्हणजे त्यांचं म्हणजे प्रत्येक लिव्हिंग बिंगचं स्वप्न असतं की आई व्हावं. त्यामुळे तुम्ही एकदा त्यांना पिल्लं होऊन द्या नंतरला नेक्स्ट टाईम तुम्ही इंजेक्शन देणार पाहिजे. पण असे कुत्र्या बित्रांना रस्त्यावर सोडू नका. तर चला बाय बाय, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण आता. बाय बाय.